हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2025 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे आणि या प्रिपरेशनमध्ये आपण पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र या युनिटवरचे काही एमसीक्यू प्रॅक्टिस आपण करणार आहोत. सो हे एमसीक्यू सेशन जे आहे ते पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला हे एमसीक्यू प्रॅक्टिस नक्कीच उपयोगी होईल येणाऱ्या एक्झाममध्ये प्रिपरेशन सोबत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीचे एक्झाम टार्गेट करतायत पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी एक स्पेशल क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजेच पेपर 2 सोबत पेपर 1 चं पण प्रिपरेशन होईल, तेही 45 डेज मध्ये. कारण हा स्पेशल 45 डेज क्रॅश कोर्स आहे, ज्याची बॅच स्टार्ट होते 1 मे पासून. जसं की जून 15 पासून एक्झाम आहे, सो 14 जून पर्यंत तुमचा हा कोर्स चालेल, ज्याच्यामध्ये सगळं प्रिपरेशन तुमचं करून घेतलं जाईल पेपर 2 आणि पेपर 1 दोन्हीचंही. ही जी फीस आहे ही फुल कोर्सची फीस आहे. याच्यावर नक्कीच मोठं डिस्काउंट तुम्हाला मिळेल 45 डेजच्या क्रॅश कोर्स साठी. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करावा लागेल आणि डिटेलमध्ये फीस बद्दल इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप या आपलं जे ऍप आहे प्ले स्टोअरवर ते डाउनलोड करून त्या ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS साठी इकॉनॉमिक्स सर्च केला तरी देखील तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते. ओके, सो जॉईन करा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. सो लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन. आजच्या एमसीक्यू प्रॅक्टिसला आपण सुरुवात करूया. जसे की मी आधी सांगितलं की आपण एका सेशनमध्ये 10 to 15 क्वेश्चन्स घेत आहोत. सो छोटे छोटे सेशन्स आहेत, जो तुमचा टाइम वेस्ट न करता मिनिमम टाइम मध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे, पब्लिक इकॉनॉमिक्स किंवा पब्लिक फायनान्स वरती. सो फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स इज. ठीक आहे, आता पब्लिक इकॉनॉमिक्स किंवा पब्लिक फायनान्स मध्ये काय क्वेश्चन्स असणार आहे तुमचे? फायनान्स रिलेटेड, बँक रिलेटेड किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज बद्दल जे फायनान्स रिलेटेड आहे, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, गव्हर्नमेंट रिव्हेन्यू, ह्या सगळ्यांवरती क्वेश्चन्स असणार आहेत. सो हा जो क्वेश्चन आहे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, हा टॅक्स रिलेटेड क्वेश्चन आहे, ज्याला आपण वॅट म्हणून ओळखत होतो. ठीक आहे, वॅट. आता हे जे टॅक्स आहे ते बंद होऊन जीएसटी एकच टॅक्स आपल्याकडून घेतला जातो. सो वॅट हा टॅक्स कसा आहे किंवा कसा होता पूर्वीच्या याच्यामध्ये तो सांगायचा. ठीक आहे, मराठीमध्ये मूल्यवर्धित कर म्हणजे काय, कसा टॅक्स आहे. ऑप्शन्स आहे डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, प्रोग्रेसिव्ह टॅक्स, नन ऑफ दिस. ठीक आहे, डायरेक्ट टॅक्स जो तुम्हाला दिसतो किंवा तुम्ही डायरेक्टली पे करता. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे असा टॅक्स जो तुम्ही डायरेक्टली न पे करता एखादी वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण अमाऊंट पे केल्यानंतर त्याच्या मागचा जो टॅक्स घेतला जातो त्याला इनडायरेक्ट टॅक्स म्हणतात. आणि प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे जो प्रोग्रेससाठी यूज केला जातो किंवा प्रोग्रेससाठी घेतला जातो तो प्रोग्रेसिव्ह टॅक्स. ठीक आहे, सो दीज आर द ऑप्शन. यापैकी व्हॅल्यू ऍडेड टॅक्स कसा आहे? इट इज अ इनडायरेक्ट टॅक्स. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अप्रत्यक्ष कर आहे. वॅट एखादी वस्तू जेव्हा तुम्ही खरेदी करता त्याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा त्याच्या प्रक्रियेसाठी किंवा त्या तयार करण्यासाठी जो काही कालावधी किंवा या ज्या प्रोडक्शन मेथड्स, प्रोडक्ट फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागलेले आहेत त्याच्यासाठी हा वॅट घेतला जातो आणि तो इनडायरेक्ट असतो. ठीक आहे, तो तुम्हाला सांगितलं जात नाही की याच्यासाठी वॅट तुम्हाला पे करावा लागेल. तो डायरेक्टली तुम्ही जो सामान खरेदी करता त्याच्यासोबत तुम्ही पे करता. ठीक आहे, द नेक्स्ट क्वेश्चन इज इन द केस ऑफ डायरेक्ट टॅक्स इम्पॅक्ट ऑन इन्सिडेंट्स आर ऑन. प्रत्यक्ष कराच्या बाबतीत परिणाम आणि घटना चालू आहे कशा? ऑप्शन्स आहेत डिफरंट पर्सन, सेम पर्सन, सेलर्स, नन ऑफ दिस. याच्यामध्ये सांगितलं की डायरेक्ट टॅक्स यातील इन्सिडेंट्स म्हणजे काय की एक पॉप्युलेशनचा ग्रुप आहे किंवा एक रेशिओ आहे जो टॅक्स साठी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा जो टॅक्स पिरियड आहे किंवा डायरेक्ट टॅक्स आहे तो कोणत्या व्यक्तीला लागू होतो? डिफरंट पर्सन, सेम पर्सन, सेलर्स किंवा नन ऑफ द अबोव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सेम पर्सन्सला हा काय होतो दिला जातो. ठीक आहे, कोणता? प्रत्यक्ष कर किंवा इन्सिडेंट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे द डायरेक्ट व्हायोलेशन ऑफ टॅक्स लॉ इज कॉल्ड. कर कायद्याचे थेट उल्लंघन करणे याला काय म्हणतात? कर कायद्याचे उल्लंघन करणे म्हणजे काय की तुम्ही कर जो आहे तो देणार नाही. कर देण्याचा लॉ किंवा टॅक्स लॉ काय आहे की तुम्ही जे इन्कम घेता त्याच्यावरती तुम्हाला देणं म्हणून काहीतरी टॅक्स पे करावा लागतो. ठीक आहे, कर पे करावा लागतो. दॅट इज टॅक्स लॉ. की ठरलेलं आहे की या लोकांनी एवढा टॅक्स भरायचा, त्या लोकांनी तेवढा टॅक्स भरायचा. दॅट इज सो दॅट इज टॅक्स लॉ. ठीक आहे, जर या टॅक्स लॉचं एखाद्या व्यक्ती उल्लंघन करत असेल किंवा पाळत नसेल तर त्याला काय म्हटलं जातं? ऑप्शन ए टॅक्स इव्हॅजन, टॅक्स अवॉइडन्स, टॅक्स रिबेट अँड नन ऑफ दिस. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टॅक्स इव्हॅजन म्हणजे कर चोरी. कर चोरी म्हणजे कर चुकवेगिरी. एखाद्या व्यक्ती टॅक्स भरणार नाही त्यालाच कर चोरी म्हटली जाते. ठीक आहे, टॅक्स इव्हॅजन म्हणजे ऑप्शन ए इथे करेक्ट आहे.
Okay, the next question is the final resting place of the burden of the tax is called. कराच्या ओझ्याचे अंतिम विश्रांतीचे ठिकाण म्हणजे काय? तर याच्यामध्ये बघा काय म्हटलं जातं की टॅक्स जो आहे, पहिले व्यक्ती शेतामध्ये शेतमाल जो पिकवतो त्याच्यामध्ये टॅक्स न देता ती व्यक्ती दलालाला देते, मग ते बाजारात येतं, मग बाजारातून आल्यावर तो घाऊक विक्रेते असतात त्यांच्याकडून तो माल घेतला जातो, नंतर रिटेलर्स कडे जातो, रिटेलर्स कडून मग सेलर बायर्स कडे जातो आणि बायर्स कडून मग तो छोटे बायर्स किंवा स्वतःकडे ठेवला जातो. पण याच्यामध्ये जे काही ट्रान्सपोर्टेशन खर्च आलेला आहे किंवा प्रोडक्शनच्या मेथडमध्ये जो काही खर्च आलेला आहे, जर रॉ मटेरियल घेत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खर्च आलेला असतो. सो याच्यामध्ये टॅक्स जे आहे तो काय होत असतो, ट्रान्सफर होत असतो. सो याच्यामध्ये असं विचारलं की रेस्टिंग प्लेस कोणती आहे टॅक्स बर्डनची, किंवा जो टॅक्स फायनली एका व्यक्तीला भरावा लागतो किंवा जिथे हा टॅक्स थांबतो तो ठिकाण कोणतं आहे, विश्रांतीचं ठिकाण कोणतं आहे. ऑप्शन आहे टॅक्स अवॉइडन्स, टॅक्स एव्हेजन, इम्पॅक्ट आणि इन्सिडेन्स. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, इन्सिडेन्स. इन्सिडेन्स म्हणजे काय सांगितलं की रेशो, की प्रत्येक व्यक्तीला किती टॅक्स भरला पाहिजे हा रेशो इन्सिडेन्स मध्ये येतो आणि त्याला एक टॅक्स बर्डन जे आहे ते त्याच व्यक्तीवरती येतं आणि त्याला तो भरावाच लागतो. ठीक आहे. The next question is incidence of tax refers to करांच्या घटनाचे संदर्भ कशाचे आहेत. ऑप्शन ए इनिशियल रेस्टिंग प्लेस फॉर द बर्डन ऑफ टॅक्स, फायनल रेस्टिंग प्लेस ऑफ द बर्डन ऑफ टॅक्स, बोथ ए अँड बी, नन ऑफ दिस. त्याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, मागचा जो क्वेश्चन आपण प्रिपेअर केलेला त्याच्यावर लक्ष देईल तुमचा की फायनल रेस्टिंग प्लेस ऑफ बर्डन ऑफ टॅक्स इज अ लास्ट प्लेस ऑफ बर्डन फॉर द टॅक्स इन्सिडेंस म्हणजे. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन जो केला चौथा क्वेश्चन त्याच्यावरती हा क्वेश्चन डिपेंड आहे, म्हणजे तुम्हाला याचा आन्सर माहिती आहे. ठीक आहे, मोस्टली आता क्वेश्चन पेपर मध्ये पण असे क्वेश्चन्स काही येतात जे मागच्या क्वेश्चन वरती बेस असतात. बस एक गोष्ट तुम्हाला रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवायची असते की हा जो कर आहे, ठीक आहे, सॉरी कर नाही, हे जे क्वेश्चन्स आहेत, जो क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करताय तो क्वेश्चन पुढे किती वेळेस रिपीट होऊ शकतो ते तुम्हाला माहित नाही. पेपर व्यवस्थित जेव्हा तुम्ही लिहायला लागाल तेव्हा लक्षात येईल तुमच्या की हा क्वेश्चन पुढे पण आलेला आहे, हाच क्वेश्चन मागे पण आलेला आहे. फक्त तुम्हाला अलर्ट राहून पेपर लिहावा लागतो, तेव्हा तुमच्या लक्षात क्लिक होतं की अरे ह्याचा क्वेश्चन याचा आन्सर जे आहे त्या क्वेश्चन मध्ये आहे किंवा हा सेम क्वेश्चन आहे, दोन्हीचा आन्सर सेम यायला पाहिजे. बस डिट्टो सेम आन्सर नसेल बट ऑप्शन्स मध्ये थोडासा बदल करून ते आन्सर सेम असतात. ठीक आहे, सो बी अलर्ट इन अ पेपर while you are writing. So next question is which of the following taxes is the most likely to be regressive. खालीलपैकी कोणता कर प्रतिगामी असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. ऑप्शन्स फर्स्ट सेल्स टॅक्स ऑन मोबाईल फोन, एक्साइज ड्युटी अँड केरोसिन्स, इम्पोर्ट ड्युटीज ऑन इलेक्ट्रॉनिक गुड्स अँड एंटरटेनमेंट टॅक्स. याच्यामधला रिग्रेसिव्ह टॅक्स कोणता आहे तो सांगायचा आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, एक्साइज ड्युटी अँड केरोसिन. ठीक आहे, याच्यामुळे काय होतं, प्रतिगामी प्रकारचा कर जमा होतो. कशामुळे, एक्साइज ड्युटी. कशावरची एक्साइज ड्युटी, केरोसिन वरची. केरोसिन म्हणजे काय, रॉकेल. ठीक आहे, सो याच्यामध्ये बघा आता 7 नंबरचा क्वेश्चन आहे. इम्पॅक्ट ऑफ टॅक्स रेफर्स टू करांचा परिणाम कशाशी संदर्भित आहे किंवा दिलेल्या ऑप्शन्स पैकी तो कशाशी रिलेटेड आहे. ऑप्शन ए इनिशियल रेस्टिंग प्लेस ऑफ बर्डन ऑफ टॅक्स, टॅक्स इव्हॅजन, द फायनल मनी बर्डन ऑफ टॅक्स, नन ऑफ दिस. कराचा परिणाम याचा संदर्भ घेतो. कशाचा, कराच्या ओझ्याचे प्रारंभिक ठिकाणी विश्रांतीचे ठिकाण, कर चोरी, कराचा अंतिम पैशाचा बोजा आणि यापैकी काहीही नाही. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, इनिशियल रेस्टिंग प्लेस ऑफ बर्डन ऑफ टॅक्स. सुरुवातीचा कराचा बोजा कुठे असणार आहे त्याचा हा इम्पॅक्ट ऑफ टॅक्सशी रिलेटेड संबंध आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि दॅट इज अ डायरेक्ट क्वेश्चन की फिस्कल पॉलिसी इज अ पॉलिसी ऑफ फिस्कल, वित्तीय धोरण जे आहे, राजकोषीय धोरण ज्याला म्हणतात, हे धोरण कोण आखतं. ऑप्शन ए आरबीआय, बी नाबार्ड, सी गव्हर्नमेंट, डी ऑल ऑफ दिस. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन बी, सी गव्हर्नमेंट. आता बघा फिस्कल पॉलिसी अँड मॉनिटरी पॉलिसी अशा दोन प्रकारच्या पॉलिसीज गव्हर्नमेंट फॉर्म करत असतं. कशासाठी, मनी कंट्रोल करण्यासाठी मार्केटमध्ये. सो याच्यामध्ये फिस्कल पॉलिसीज ज्या आहेत ते गव्हर्नमेंट राबवत असते आणि मॉनिटरी पॉलिसीज कोण राबवत असते, मग आरबीआय राबवत असते. मॉनिटरी पॉलिसीमध्ये कुठल्या गोष्टी येतात, बँक रेट, CLR, CRR या गोष्टी काय येतात मनी मार्केटमध्ये किंवा मॉनिटरी पॉलिसीमध्ये येतात. ठीक आहे, जे आरबीआय राबवते. आरबीआय सीए रेंज किंवा रेशोज ठरवत असते ना. सो आरबीआय इज वन ऑफ द बँक हू डिसाइड्स द मॉनिटरी पॉलिसी
और हु वर्क्स इन मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे. देन फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण कोण ठरवतं? राजकोषीय धोरण हे गव्हर्नमेंट ठरवतं. गव्हर्नमेंट कशा पद्धतीने ठरवतं की एक्सपेन्स वाढवायचा, रेव्हेन्यू कमी करायचा किंवा रेव्हेन्यू कमी झाला तर कुठल्या गोष्टीवरती जास्त खर्च करायचा, कुठल्या गोष्टीवर खर्च करायचा नाही, हे कोण ठरवतं? गव्हर्नमेंट ठरवतं. सो ही जी फिस्कल पॉलिसी आहे ज्या थ्रू मनी कंट्रोल केला जातो ते गव्हर्नमेंट ठरवतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. डायरेक्ट टॅक्सेसचं खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे? ऑप्शन फॉर सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, एक्साइज ड्युटी, टोल टॅक्स. खालीलपैकी थेट करायचं उदाहरण कोणतं आहे? विक्री कर, आयकर, उत्पादन शुल्क आणि टोल टॅक्स. करेक्ट आन्सर ऑप्शन बी, आयकर, इन्कम टॅक्स. डायरेक्ट टॅक्स का म्हटलं जाईल इन्कम टॅक्सला? कारण जे तुम्ही इन्कम मंथली, इयरली जे काही कमवता ते इयरली तुम्हाला टॅक्स तो भरावा लागतो. म्हणजे इथे तुम्हाला लपवून कर घेतला जातो का की तुमच्या डायरेक्ट पेमेंटमधून कट होऊन किंवा दुसरा म्हणजे एखाद्या व्यक्तीला सांगून त्याच्या थ्रू तुमच्याकडून कर घेतला जातो का? नो. मग हा डायरेक्ट टॅक्स जो तुम्हाला पे करावा लागतो. ठीक आहे. जो प्रोडक्शनचा किंवा एखाद्या वस्तूचं आपण उदाहरण घेतलं तसं ते इथे डायरेक्ट टॅक्स नाही आहे. दॅट इज डायरेक्ट टॅक्स. कोणता? आयकर किंवा इन्कम टॅक्स. ओके. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द रेट ऑफ टॅक्स फॉल्स विथ अन इंक्रीज इन इन्कम इज कॉल्ड. जर उत्पन्न वाढीसह कराचा दर घसरला तर त्याला काय म्हणतात? आता बघा, तुमचं उत्पन्न वाढलंय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 100 रुपये तुमचं उत्पन्न होतं, 100 वरून तुमचं उत्पन्न 200 झालं. 100 वरती तुम्हाला 10% टॅक्स भरायचा होता, 200 वर तुम्हाला 7% टॅक्स भरायचा आहे. तर या सिच्युएशनला काय म्हणतात? म्हणजे तुमचं इन्कम तर वाढलं पण टॅक्स जो आहे तो कसा झालेला आहे? मायनस झालेला आहे, कमी झालेला आहे. सो या सिच्युएशनला काय म्हणतात? प्रपोर्शनल टॅक्स, प्रोग्रेसिव्ह टॅक्स, रिग्रेसिव्ह टॅक्स, नन ऑफ दिस. सो द करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, रिग्रेसिव्ह टॅक्स. ठीक आहे. रिग्रेसिव्ह टॅक्स म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे? तुम्हाला फायदा असणार आहे. ओके. रिग्रेसिव्ह टॅक्स नुसार. ओके. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. बजेट इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ. बजेट हे कशाचं साधन आहे? ऑप्शन मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, ट्रेड पॉलिसी, एक्सचेंज रेट पॉलिसी. आता तुम्हाला मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत मागच्या क्वेश्चन मध्ये. तर आता याच्यामध्ये सांगा, ही बजेट किंवा आपलं जे अंदाजपत्रक आहे ते कोणत्या प्रकारची पॉलिसी आहे? इट इज अ गव्हर्नमेंट पॉलिसी और आरबीआय पॉलिसी? मॉनिटरी पॉलिसी आहे की फिस्कल पॉलिसी आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फिस्कल पॉलिसी. गव्हर्नमेंट आखते ना बजेट. कोण ठरवतं गव्हर्नमेंट मध्ये बजेट? पार्लमेंट मधले लोक, लोकसभा, राज्यसभा मधले लोक मिळून बजेट ठरवतात. सो हे राज्यसभा, तर हे जे आहे फिस्कल पॉलिसी मध्ये येतं. गव्हर्नमेंट त्याच्या मेन काम करत असतं. ठीक आहे. म्हणून ही फिस्कल पॉलिसी आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द कन्सेप्ट ऑफ फंक्शनल फायनान्स वॉज डेव्हलप बाय. डायरेक्ट क्वेश्चन आहे की फंक्शनल फायनान्सची संकल्पना कोणी क्रिएट केली किंवा कोणी आणली? ऑप्शन आहे जे.एम. केस, ए.पी. लर्नर, कार्डर, पिगू. आता यांच्यापैकी फंक्शनल फायनान्सची संकल्पना कोणी आणली? फंक्शनल फायनान्स म्हणजे जो मनी मार्केटमध्ये फिरतो आहे किंवा कार्यरत आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए.पी. लर्नर. डायरेक्ट एवढंच लक्षात ठेवा की ए.पी. लर्नर ही संकल्पना आणली. कोणती? फंक्शनल फायनान्सची. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज, इन पब्लिक फायनान्स शिफ्टिंग रेफर्स टू. शिफ्टिंग, सार्वजनिक वित्त शिफ्टिंगचा संदर्भ कशाशी आहे? ऑप्शन आहे इम्पोजिंग टॅक्स, अवॉइडिंग ऑफ टॅक्स, शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन फ्रॉम वन पर्सन टू अनदर, नन ऑफ दिस. आणि याच्यावर करेक्ट आन्सर तुम्हाला लगेच मिळेल की ऑप्शन सी आहे. काय आहे? की पब्लिक फायनान्स शिफ्टिंग. पब्लिक फायनान्स, ठीक आहे, सार्वजनिक वित्ताचं शिफ्टिंग होतं. म्हणजे काय होतं की जो टॅक्स आहे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पास केला जातो. जसं की आपण एक बिस्किटचा पुडा घेऊया. हा एक बिस्किटचा पुडा आहे. याला तयार करण्यासाठी लागलेत 5 रुपये आणि याच्यावरती टॅक्स लावलाय. ट्रॅव्हलिंगचा खर्च आला, पॅकेजिंगचा खर्च आला आणि टॅक्स लावून हा बिस्किट पुडा झालाय 7 रुपयाला. 7 रुपयांनी हा फॅक्टरीने माल विकलेला आहे एका ठोक विक्रेत्याला. ज्याला हा 7 रुपयाचा बिस्किट पुडा त्यांनी 7 रुपयाचा बिस्किट पुडा त्यांनी 8 रुपयाला दिलेला आहे पर पुडा मागे. या विक्रेत्याने हा 8 रुपयाचा पुडा जो आहे तो पुढे जाऊन 12 रुपयाला विकलेला आहे. 12 रुपयाला विकला म्हणजे काय केलेलं आहे? हे उरलेले एक्स्ट्रा 4 रुपये आहेत त्याच्यामध्ये त्यांनी टॅक्स पण कटला आणि 2 रुपये त्याचा फायदा असं काढून घेतलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी? याचा जो कर आहे त्यांनी पुढच्या व्यक्तीवरती लादलेला आहे किंवा शिफ्ट केलेला आहे. तो अशा प्रकारे कराचा भार एका व्यक्तीवरून दुसरीकडे हलवला जातो. ठीक आहे. किंवा शिफ्ट केला जातो. तर याला फायनान्स शिफ्टिंग असं म्हणतात. पब्लिक फायनान्स शिफ्टिंग म्हटलं जातं. ओके.
ओके. द नेक्स्ट क्वेश्चन इज द मॉडर्न स्टेट इज, आधुनिक राज्य किंवा आधुनिक स्थिती म्हणजे काय? ऑप्शन ए लेझर फेअर स्टेट, वेलफेअर स्टेट, एरिस्टॉटिक स्टेट अँड पोलिस स्टेट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी वेलफेअर स्टेट. आपल्या पूर्ण इकॉनॉमीमध्ये वेलफेअर स्टेटची संकल्पना आपण आणतो आहोत. म्हणजे वेलफेअर कल्याणकारी राज्य या संकल्पनेवर जास्त भर देऊन आपण काम करतोय आणि त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे मॉडर्न स्टेट इज अ वेलफेअर स्टेट. ओके. Okay, the next question and today's last question. According to the Musgrave, the major functions of public finance are. Musgraveच्या मध्ये सार्वजनिक वित्ताची प्रमुख कार्य काय आहेत? ऑप्शन ए अलोकेशन फंक्शन, डिस्ट्रिब्युटिव्ह फंक्शन, स्टॅबिलायझेशन फंक्शन, ऑल ऑफ दी अबो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबो. काय काय आहे मुस्ग्रेवच्या मध्ये मेजर फंक्शन्स? अलोकेशन फंक्शन वाटप कार्य, कारण याच्यामध्ये संपूर्ण सामग्रीचं किंवा फायनान्स मध्ये सगळ्या गोष्टीचं वाटप होतं. डिस्ट्रीब्युशन होतं आणि स्टॅबिलायझेशन स्थितीकरण पण होतं. म्हणजे फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी काय आहे? स्टॅबिलायझेशनचे टूल्स आहेत हे, ठीक आहे, जे गव्हर्नमेंट आणि आरबीआय दोन्ही मिळून राबवते. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे तिन्ही वरती काम करतात. ठीक आहे. तिन्ही मेजर फंक्शन्स आहेत पब्लिक फायनान्सचे. Okay, so that is the question for today's session. That's it. Any doubt? If you have any doubt, you can message me directly or you can message in a group as well. काही डाउट्स असतील ते विचारू शकता, ग्रुपमध्ये देखील विचारू शकता. बी इन प्रॅक्टिस, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा एक्झाम पर्यंत, जेणेकरून कुठलाही डाऊट राहू नये तुमच्या मनामध्ये. आणि डाऊट हाच असेल, खूपच जास्त कन्फ्युजिंग असेल तर आपण त्याच्यावरती काय करायचं याच्यावरती तुम्ही मला बोला, आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन. ओके. थँक्यू फॉर टुडेज सेशन. Let's end the session.